राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये म्हणजे टोटल मिळून 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा विचारपूस करत होतात, तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात, तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यासोबतच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितले आहे की आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांना आज दोन्ही योजनांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एकंदरीत तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होतील, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे येतील, कोणते शेतकरी बांधव अपात्र ठरतील, तर त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायची आहे, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा, शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा पद्धतीच्या बातम्या YouTube वरती आणि Facebook वरती वारंवार फिरत होत्या। तर त्याचं मुख्य कारण म्हणजे पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा झालेला होता। तर या 24 फेब्रुवारी नंतर आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत। शेतकरी बांधवांना सुद्धा पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची सुद्धा चिंता लागलेली होती। शेतकरी बांधव सुद्धा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येईल याची वाट सुद्धा पाहत होते। तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशी माहिती सुद्धा आलेली आहे। बघा, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। तर या दोन्ही हप्त्यांचे पैसे आज किती वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा। तर आता आपण बघून घेऊयात की आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाही, त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र ठरतील, तर त्याची यादी सुद्धा आलेली आहे, ती यादी सुद्धा बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण अशी 4 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाहीत, तर त्यासोबत मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नव्हते, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले होते, त्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु यासाठी तुम्ही सुद्धा ही 4 कामे केलेली असावीत, तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे आणि या चालूच्या 2 हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजे नमो शेतकरीचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता विस्तार होत असतो, त्यासोबत प्रत्येक 4 महिन्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा विस्तार होत असतो। परंतु यावेळेस शेतकरी बांधवांना जास्त प्रमाणामध्ये वाट सुद्धा पाहावी लागलेली होती। भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव वाट सुद्धा पाहत होते। तर त्याचं कारण म्हणजे आता 4 महिने पूर्ण झालेले होते, त्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा वाट पाहत होते। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे।
आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणते शेतकरी बांधव पात्र ठरतील, यासोबत शेतकरी बांधवांनो कोणते शेतकरी बांधव अपात्र ठरणार आहेत त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु जी महत्त्वाची 4 कामे करायची आहे ती 4 कामे अगदी एका मिनिटामध्ये सांगत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांनाच पैसे 20 तांदूळ होणार आहेत, परंतु जे शेतकरी बांधव अर्धवट माहिती पाहतील, अर्धवट कामे करतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा 20 तांदूळ होणार नाहीत। बघा, या 4 कामांपैकी पहिलं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। त्यासोबत दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्यासोबत लिंक सुद्धा करायचं आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे बँक खात्याची KYC करायची आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जे शेवटचं काम करायचं आहे तर ते शेवटचं काम म्हणजे KYC करायचे आहे। बघा, आता ही KYC कुठे करायची, कशी करायची आहे ते सुद्धा आपण लगेच सांगत आहे। बघा, तुमच्या गावामधील माही सेवा केंद्र असेल, सेतू सेवा केंद्र असेल, त्या ठिकाणी जाऊन KYC सुद्धा करायची आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांनी KYC केलेले असेल त्या शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता, पीएमचा 20वा हप्ता सुद्धा 20 तांदूळ होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो कोणते शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत, कोणते शेतकरी बांधव दोन्ही हप्त्यासाठी अपात्र ठरणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजे या दोन्ही हप्त्यांसाठी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव या प्रमुख पात्रतेमध्ये बसत असतील अशा शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे 20 तांदूळ सुद्धा होणार आहे। तर ती पात्रता पुढील प्रमाणे आहे, तुम्ही सुद्धा 1 मिनिट कान देऊन हा व्हिडिओ सुद्धा ऐकायचा आहे। त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवणार आहे, त्यासोबत कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे 20 तांदूळ होतील ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, तुम्हाला कामे सांगितलेली आहे ती कामे लवकरात लवकर करायची आहे। जे शेतकरी बांधव लवकरात लवकर कामे करतील त्यांचाच फायदा होणार आहे, परंतु जे शेतकरी बांधव लवकरात लवकर ही कामे करणार नाही त्यांचा फायदा सुद्धा होणार नाही। बघा, फार्मर आयडी कार्ड बंधनकारक सुद्धा करण्यात आलेला आहे, KYC करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे, आधार कार्ड अपडेट करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यासोबत बँक खात्याची KYC करणं, बँकेला आधार कार्ड लिंक करणं, या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा करायची आहेत। ही सर्व महत्त्वाची कामे तुम्ही सुद्धा करायची आहेत, अन्यथा PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, नमोचा हप्ता 20 तांदूळ सुद्धा होणार नाही। बघा, आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांनी 4 कामे करायची आहे। जे शेतकरी बांधव 4 कामे करतील आणि या प्रमुख 4 पात्रतेमध्ये बसणार आहेत त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे 20 तांदूळ सुद्धा होणार आहे। तर त्या 4 पात्रता पुढील प्रमाणे आहेत ते सुद्धा आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे न होऊन देता स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर त्या 4 पात्रता पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा कान देऊन या 4 पात्रता सुद्धा ऐकायच्या आहेत। बघा, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून या 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुम्ही नमो शेतकरी योजनेचे, PM किसान योजनेचे लाभार्थी असावेत, त्यासाठी तुम्ही नमो शेतकरीसाठी आणि PM किसानच्या हप्त्यासाठी KYC सुद्धा केलेली असावी। बघा, पहिली पात्रता महत्त्वाची आहे, परंतु त्याच्यापेक्षा दुसरी, तिसरी आणि चौथी पात्रता सुद्धा महत्त्वाची आहे, त्यामुळे कान देऊन हा व्हिडिओ अगदी 1 मिनिट पाहायचा। तर बघा, शेतकरी बांधवांना जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। बघा, महत्त्वाचं काम सुद्धा करायचं आहे आणि पात्रतेमध्ये सुद्धा बसायचं आहे। बघा, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे की ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल अशा शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे 20 तांदूळ सुद्धा होणार आहे। त्यासोबत जे तिसरी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ते तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी, म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन नसायला पाहिजे। आणि चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बघा, शेतकरी बांधवांना भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्याकडे जमीन नाही तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे, PM किसान योजनेचा लाभ सुद्धा घेतलेला
आहेत, तर या सर्व गोष्टी राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या निदर्शनास आलेल्या होत्या। त्यामुळे जर तुम्हाला नमोचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासीच असावेत, परंतु ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर ते शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे असतील तरी पण त्यांना काळजी करायची गरज नाही। तर बघा शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा बघितलेली आहे, पात्रता सुद्धा बघितलेली आहे। तर आता आपण बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे येतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येतील आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी पैसे विस्तार होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे विस्तार होणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाही त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। ती बँका तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खातं या बँकांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी कमेंट सुद्धा केलेली होती की कर्जमाफीचं काय झालं, कर्जमाफीचा प्रश्न कधीपर्यंत मिटणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, त्यावरती आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच भारतीय जनता पार्टी या पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, निवडणुकीच्या अगोदर राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना शब्द सुद्धा दिलेला होता की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करणार आहोत। तर या कर्जमाफीला सुरुवात करण्यात आलेला आहे। कोणत्या जिल्ह्यापासून ते कोणत्या जिल्ह्यापर्यंत ही कर्जमाफी मंजूर झालेली आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल तर त्याची संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात की या दोन्ही हप्त्यांचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यानंतर कर्जमाफीचा प्रश्न सुद्धा मिटणार आहे। म्हणजेच कर्जमाफीवरती कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय सुद्धा बघणार आहोत। परंतु भरपूर शेतकरी बांधवांनी कमेंट सुद्धा केलेले होत्या की पीक विम्याचे पैसे कधीपासून विस्तार होतील, हेक्टरी किती हजार रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीचा प्रश्न लवकरच मिटणार आहे, परंतु जो पीक विम्याचा प्रश्न आहे तर त्याच्यावरती सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत, कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय सुद्धा होणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, एक दुःखाची बातमी आलेली आहे, तर ती दुःखाची बातमी म्हणजे 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना होती तर ती बंद सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु या नवीन वर्षापासून नवीन पीक विम्याची योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। तर आता तुम्हाला पैसे भरून पीक विमा सुद्धा उतरावा लागणार आहे, तरच तुम्हाला त्याचा लाभ सुद्धा मिळणार आहे। तर आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये जालना जिल्हा आहे, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, सातारा जिल्हा, त्यानंतर ठाणे शहर असेल, त्यानंतर गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, यवतमाळ जिल्हा यांसारख्या विविध जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यासोबत ज्या प्रमुख बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, पोस्ट बँक असेल, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु तुमचं आधार कार्ड त्या बँकेशी लिंक असावं। जर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। बघा आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत, कारण आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। तुम्हाला व्हिडिओमध्ये जेवढी पण कामे सांगितलेली आहेत तेवढी सर्व कामे करायची आहेत। तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु जो कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चालेल होता तर तो प्रश्न सुद्धा मिटणार आहे। लवकरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे, त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे।